राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी केलेली वल्गना तसंच शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। भाजपने काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये या कर्जमाफीचा उल्लेख होता। मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचं देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचं व सरकारचं अपयश दाखवून दिलं असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। याचबरोबर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व जनतेसाठी शक्तीपीठ महामार्ग हा कर्दनकाळ ठरणार आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका वाढणार असून यामुळे शेतीसह सामान्य नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांची सरकारने कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक व कोल्हापूर सांगलीच्या जनतेवर शेतकऱ्यांना शक्तीपीठाचं संकट येत आहे या संकटाचा निषेध म्हणून काळी गुढी उभारून जाहीर निषेध करण्यात आला आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।